नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 6 ते 6 टिपक्यांमध्ये सुंदर अशी दिव्याची रांगोळी काढणार आहोत. देव दीपावली विशेष. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम इथे मी 6 ते 6 असे टिपके करून घेतलेले आहेत. आता या टिपक्यांना मी सर्वप्रथम इथल्या ह्या 3 टिपक्यांना अशा पद्धतीने जॉईंट करून घेते. पुन्हा इकडेही तसेच. आता या टिपक्यांना मी अशा पद्धतीने जॉईंट करून घेते. अशा पद्धतीने यामध्ये मी कलर भरून घेते. यामध्ये राणी पिंक कलर मी भरून घेत आहे. अशा पद्धतीने यामध्ये मी कलर भरून घेतलेला आहे. आता येलो कलरने यामध्ये मी असा लंबगोल करून घेते. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सर्व याच्यामध्ये मी असंच लंब आकृतीचे गोल तयार करून भरून घेणार आहे. आता ह्या टिपक्यांना मी अशा राऊंड शेप मध्ये दिव्याच्या आकारात जॉईंट करून घेते. अशा पद्धतीने अशा प्रकारे आपले हे दिव्यांचे आकार तयार झालेले आहेत. आता यामध्ये मी स्काय ब्ल्यू कलर भरून घेणार आहे. त्यासाठी इथे मी अशी बॉर्डर करून घेते. नंतर मध्ये असा कलर करून घेते. आता यामध्ये मी अशी डिझाईन तयार करून घेते. अशा प्रकारे डिझाईन झाल्याच्या नंतर ह्या इकडच्या साईडने जिकडून मी थोडे रिकामे ठेवले होते त्या साईडने मी असे डॉट करून घेणार आहे व्हाईट कलरनं. अशा प्रकारे आता ब्ल्यू कलरचा यामध्ये मी असा डॉट देऊन घेते. आणि त्याला असे टॅप करून घेते बोटाच्या साहाय्याने. आता दिव्याला मी अशी डिझाईन करून घेते.
आता बोटाच्या साहाय्याने मी याला असे टॅप करणार आहे. सेम अशाच पद्धतीने मी सगळ्या दिव्यांना डिझाईन तयार करून घेते. अशा पद्धतीने आपले ही दिव्याचे डिझाईन तयार झालेले आहेत. आता या मधल्या बाजूला मी अशा पद्धतीने एक डिझाईन तयार करून घेऊन त्याला अशी जॉईंट करणार आहे. आणि त्यामध्ये मी येलो कलर भरून घेते. अशा पद्धतीने येलो कलर भरून झाल्याच्या नंतर इथे मी असा एक पिंक कलरचा डॉट देऊन घेते मधोमध. त्याला हळूच असं बोटाच्या साहाय्याने टॅप करून व्हाईट कलरने पुन्हा एक असा मी राऊंड इथे करून घेते. त्यामध्ये येलो कलर मी थोडासा टाकूनच घेते. आता इथे मी अशी फ्लावरची डिझाईन करणार आहे. त्यासाठी अगोदर दोन्ही साईडनं मी अशा पाकळ्या करून नंतर मधोमध अशी करणार आहे. अशा प्रकारे आता यामध्ये मी ऑरेंज कलर भरून घेणार आहे. अशा प्रकारे फुलामध्ये मी कलर भरून घेतलेला आहे. यामध्ये आपण अशी डिझाईन करून घेऊ. अशा पद्धतीने सर्व बाजूंनी असे डिझाईन मी तयार करून घेतलेले आहे. आता याला मी असं पुन्हा छान असं डिझाईन तयार करून घेते बघा. अशा प्रकारे अशा पद्धतीने सर्व डिझाईनला मी असे सुंदर डॉट डिझाईन करून घेतलेले आहे. आता उरलेल्या या 4 टिपक्यांना मी अशा पद्धतीने जॉईंट करणार आहे राऊंड शेप मध्ये. आता यामध्ये रेड कलर मी भरून घेणार आहे. आता यामध्ये सुंदर असा
येल्लो कलरचा छोटा डॉट मी मध्ये करून घेते. अशा प्रकारे आता इथे मी ह्या 2 टिपक्यांच्या मध्ये असं सुंदर फुलाची पाकळी तयार करून घेणार आहे. पुन्हा इकडेही अगदी तशीच यामध्ये मी ग्रीन कलर भरणार आहे. अशा पद्धतीने यामध्ये मी ग्रीन कलर भरलेला आहे. आता येल्लो कलरने असे मी उभ्या लाईन करून घेणार आहे. दिव्याच्या वरती आता ह्या वातीच्या वरती एक व्हाईट कलरचा मी डॉट करून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये मोठा असा रेड कलरचा डॉट मी करून घेते. इथे मी एक असा व्हाईट कलरचा डॉट फुलाच्या वरती करून घेणार आहे. आता पुन्हा इथे 3 असे छोटे छोटे मी डॉट करून घेते आणि त्याला हळूच असं टॅप करून वरती ओढून घेऊन यामध्ये गुलाबी कलर मी टाकून घेणार आहे. अशा प्रकारे पूर्ण फ्लावरच्या वरती मी छोटंसं फ्लावर करून घेतलेलं आहे. आता इथे मी ह्या आतल्या फ्लावर मध्ये लंब गोल असा करून घेते. आणि यामध्ये रेड कलर मी भरून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली ही दिव्यांची खूपच सुंदर अशी रांगोळी कंप्लीट झालेली आहे. या येणाऱ्या देवदीपावलीला तुम्हीही नक्की काढा. तुम्हाला रांगोळी कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.